कधी गिव्हअप करा असं वाटतं का, की कधी डोनेशन्स कमी आले किंवा असं वाटलं नाही यार आता माझ्या खिशातून पैसे चालले, किंवा एखादा मुलगा ड्रॉप डाऊन होतो, किंवा आपण पूर्ण प्रयत्न करत असतो पण एखादा कोणीतरी येऊन काहीतरी आपला क्रिटिसाइज करतो किंवा कोणीतरी म्हणतो हे काय टाइमपास करत बसलाय. बऱ्याच गोष्टी होत असतात, आयुष्य आहे आणि आयुष्यात बरंचसं काही होत असतं. अशा वेळेस गिव्हअप करावं असं वाटतं का, हे तुमच्याकडनं ऐकायचं. काय होतं, गिव्हअप करणं नाही, मग विषय काय होतो की वाय वी स्टार्टेड इट, म्हणजे आपण हे सुरुवात का केली, इथून विचार चालू होतात. वापस जाऊन वाय शोधून की आपण हे realize सुरुवात का केली, की कुठंतरी आपण हा एक ग्राफ पाहिला होता, हा डिफरन्स आपण भरून काढण्यासाठी इथं फुल स्टार्ट केली होती. आणि नक्कीच मला याचे कॅल्क्युलेशन्स देणारे भरपूर काही मंडळी आहेत. तुमच्याकडे सपोज 250 स्टुडंट्स आहेत, तुम्ही आज एक साधारण 20,000नी जरी फीस घेतली यांची, तरी एक 50 लाख रुपये मिळतील तुम्हाला. पण आम्ही ह्या कॅल्क्युलेशन्स वर चालत नाही. काय होतं, आपण जर काही समाजाला देतोय, लोकांनी आपल्यावर जर काही विश्वास ठेवलेला आहे, तर आपण तो विश्वास तोडला नाही पाहिजे, त्याच्यावर घात नाही केला पाहिजे. हात नाही केला पाहिजे. आज हे मुलांना आपण शिक्षण देऊन कुठंतरी एक उज्ज्वल भविष्य दाखवलेलं आहे आणि त्या बेसिसवर म्हणजे जे काही शिक्षण दिलेलं आहे ते फ्री मध्ये दिलंय. त्यामुळे कुठंतरी मुलांमध्ये एवढी प्रगती आलेली आहे, इंग्रजी माध्यमाचा आहे किंवा जे काही त्यांच्यामध्ये इम्प्लिमेंट झालेलं आहे. कुठंतरी जर आम्ही याच्यामध्ये घात केला की नाही आता ह्या गोष्टी आपण पेड मध्ये घेऊ, आता रिस्पॉन्स खूप चांगला मिळतोय, आम्हाला स्कूलला भरपूर स्टुडंट्स आहेत, नक्कीच याच्यामध्ये रेशो खूप म्हणण्यापेक्षा 99% रेशो आमचा कमी होईल. त्यांनी होईल काय, एक समाजामध्ये जो आम्ही विश्वास निर्माण केला होता तो विश्वास संपादन करायला शेतकरी वर्ग, म्हणजे शेवटी काय म्हणणार की कुठंतरी आम्ही भूलथापांना बळी पडलो, कुठंतरी यांनी एक स्कीम आणली होती, जे आम्हाला वाटायचं खरं निघालं, तेच खरं निघालं. 2-4 वर्ष यांनी दिलं मोफत, काहीतरी यांनी अनुदान उचललं, तोपर्यंत चालवलं. ह्या गोष्टी नाही. आम्ही खूप मोठं विजन, खूप मोठं मिशन मध्ये आहोत. आमची टीम आहे,